आणि बघा आता सकाळचंच रुटीन असणार आहे, स्कूलला सुट्टी असणार आहे ख्रिसमसच्या. आई काय बा हो आवडलं. तू पाण्याची बॉटल भर तोपर्यंत. बघा आंघोळ करून फ्रेश होते तो. तर उपीट मध्ये मी बरेचसे असे करून घेतले मी. काय बा पटपट त्याचा आवडायला घेतलं. गरम पाणी आयुषनी बनवून दिलेलं होतं मला आणि मी पेजच विचारलेलं तो आता घेऊन आल्या माझ्यासाठी. खूप गरम आहे, थोडं थंड होऊ द्यावं लागणार आहे. त्यानंतर आता रवा टाकून देते. आपण मुलांना सवय लावल्या ना तर मुलं सुद्धा छोट्या छोट्या कामात मदत करतात. आणि आयुष्य हल्ली खूपच असं चेंज झालाय आणि म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीत मला असं मदत करतो की मला काय पाणी गरम करून देणे किंवा मी जेवायला बसलं तर मला काहीतरी पोळी काहीतरी असं आणून देणे. तर खूप छान वाटतं बघा, बरं वाटतं. घे बा. चला तर इथे आईचा टिफिन वगैरे मी पॅक करून घेते, कारण की तो जाणार आहे ट्युशनला. आणि आता त्याला बघा याचे ख्रिसमसचे व्हॅकेशन स्टार्ट झालेले आहे त्याचे स्कूलचे. तर त्यामुळे सकाळी त्याला ट्युशन असणार आहे 9 ते 11 आणि संध्याकाळी देखील असणार आहे 5 ते 7. तर इथे त्याचा टिफिन वगैरे पॅक करून तो इथे बघा ट्युशनला चालला, बघू शकता तुम्ही. बाय बाय. आणि जवळच आहे ट्युशन त्यामुळे सोडवावं नाही लागत आणि तो इझिली मस्त रोड क्रॉस पण करतो. अगोदर मी सोडवायचे त्याला, पण त्याला पण काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे म्हणून त्याला मी एकट्याला देखील पाठवत असते कधीतरी. शक्यतो आता तोच जातो. इथे बघा कसं मला बाय करतो. आता आयुष ट्युशनला गेला त्यानंतर मग माझी जी काही घरातली कामं राहिली मी ती आवरून घेणार. आणि हे बघा त्याचे पप्पा बाहेर गेले होते तर ते बाहेरून त्यांनी त्याच्यासाठी इथे स्वीट्स आणले होते, काही मिठाई वगैरे. इथे तेच तो ट्राय करत होता. आणि ही जी बॉक्समधली मिठाई आहे ना ही खूप छान आहे बघा. ही इकडे आपल्या तिकडे मिळत नाही. बेंगलोरचा मैसूर पाक आहे. माझे भाऊन ते आहे बेंगलोरला, त्यांनी एकदा आणला होता तसाच. चला तर बाय मंडळी.